अमरावती शहरात पोलीस कर्मचारी आशा तायडे यांच्या हत्येचं गूढ उकललं असून या हत्येमागे तिचा पती असल्याचं समोर आलं आहे। प्रेमसंबंधातून पतीनेच पत्नीची हत्या करण्यासाठी 5 लाख रुपयांची सुपारी दिली होती। पोलिसांनी 2 सुपारी किलर आणि मुख्य आरोपीच्या प्रेयसीलाही अटक केली आहे। या घटनेमुळे अमरावती शहरात एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणावर अधिक माहितीसाठी पाहूया हे वृत्त। अमरावती शहरातील महिला पोलीस अंमलदार आशा तायडे यांच्या हत्येचा तपास करताना पोलिसांच्या हाती धक्कादायक माहिती लागली आहे। आशा तायडे यांचा पती राहुल तायडे यानेच ही हत्या घडवून आणल्याचं स्पष्ट झालं आहे। राहुल तायडे हा राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत आहे। त्याने आपल्या पत्नीची हत्या करण्यासाठी 2 सुपारी किलर्सना 5 लाख रुपयांची सुपारी दिली होती। पोलिसांनी या प्रकरणात 2 सुपारी किलर्स श्रेयस महल्ले आणि ओम शिकार यांना अटक केली आहे। त्यांना 25,000 रुपयांची ऍडव्हान्स रक्कमही देण्यात आली होती। सीसीटीव्ही फुटेज तपासताना हे दोघे तोंडाला कापड बांधून घटनास्थळी जाताना दिसले। सुरुवातीला आरोपी पतीने चोरीचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पोलिसांनी त्याचा पर्दाफाश केला। पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल तायडेचे एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते, त्यामुळे पती पत्नीमध्ये सतत वाद होत होते आणि यापूर्वी आशा तायडे यांनी पतीविरोधात पोलिसात तक्रारही दाखल केली होती। याच प्रेमसंबंधातून राहुलने हत्येचा कट रचला। आता या प्रकरणात मुख्य आरोपी राहुल तायडेच्या प्रेयसीलाही पोलिसांनी अटक केली आहे। त्यामुळे या गुन्ह्यात अटक झालेल्या आरोपींची संख्या आता 4 झाली आहे। पोलिसांनी या 4ही आरोपींना अटक केली असून त्यांना 5 ऑगस्टला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। अमरावती पोलिसांनी या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा छडा लावण्यात यश मिळविलं आहे। पतीच्या प्रेमसंबंधाचा बळी ठरलेल्या महिला पोलीस आशा तायडे यांच्या हत्येमुळे पोलीस दलातही मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत।